कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गुहागर विजापूर मार्गावरील पोफळी परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज येत नसून दुचाकी स्वारांसह चारचाकी आणि अवघड वाहनांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान पोफळी रस्त्यावरील या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशाद शेख यांनी। कोकण व पश्चिम महाराष्ट्रांना जोडणारा म्हणजे कुंभारली घाट आणि हा म्हणजे गुहागर विजापूर महामार्ग आहे। मात्र आपण पाहिलं त्याने काही पोफळी सैदवाडीच्या रस्त्यावरती बघते कशा पद्धतीने खड्डे पडलेत, मोठमोठे खड्डे आहेत आणि या खड्ड्यातून प्रवास करताना जीवघेणा प्रवास करताना वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। आपण बघतोय गेल दरवर्षी असाच प्रकार घडतो, वारंवार या ठिकाणी लोक तक्रारी करतात मात्र लक्ष देत नाही। बघा कशा पद्धतीने खड्डा मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसू शकतोय, कशा पद्धतीने हा खड्डा आहे। बघा आता गाड्या ह्या ठिकाणी आल्यानंतर काय नेमकी अवस्था होते ती आपण पाहतोय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। काय खराब झाला आहे, त्यामुळे जरा काहीतरी सरकारनं बघायला पाहिजे। काय नेमकं जबाबदार कोण याला? नगरसेवक कोण असतील, तिथले नगरसेवक वगैरे कोण असतील, कारण का पहिला असा रस्ता नव्हता ते आता अचानक रस्ता झाला आहे। काय नेमकी मागणी काय? म्हणून काय रस्ता व्यवस्थित करून घ्यावं पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रात रस्ते खूप चांगले आहेत का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये रस्ते खूप परफेक्ट आहे, इथं कुठेतरी लोकपती कमी पडतात। कमी पडते। आपण पाहिलं या ठिकाणी वाहन चालकांना कसा त्रास सहन करावा लागतो। पश्चिम महाराष्ट्राचे रस्ते जे आहेत ते खूप चांगले आहेत, मात्र या ठिकाणी कोकणातल्या रस्त्यांच्या वरती पश्चिम महाराष्ट्रातल्या वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली। आपण पाहिलं या ठिकाणी कुठेतरी लोकप्रतिनिधी असतो ते लोकप्रतिनिधी आहे ते कुठेतरी कमी पडतात असं मत त्या ठिकाणी व्यक्त केले। बघा कशा पद्धती आपण या ठिकाणी पाहिले खूप मोठा खड्डा आहे, बघा कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसू शकतो, पण ह्या खड्ड्यातून जाताना वाहन चालकांना खूप त्रास सहन करावं लागते। अनेक वेळा ह्याची मागणी होती या ठिकाणी खड्डे बुजवायत, मात्र खड्डे काय बुजवले जात नाहीत। वाहन चालक कशा पद्धतीने गाडी घेऊन जातो बघा, खूप मोठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवताना का कुठे बुजवले जात नाही असं मत या ठिकाणी वाहन चालक व्यक्त करतात। आता हे नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यावे, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यावे आणि खड्डे बुजवावे अशी मागणी या ठिकाणी होते। बघूया नेमकं काय होते। कॅमेरामॅन सायशक्ष निसा शेख नवरा शिकतो।